दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पावसासाठी गुड्डापुरात दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचं साकडं। महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं आणि वरुण राजा लवकर प्रसन्न व्हावा यासाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील दानम्मा देवीच्या चरणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी साकडं घातलं आहे। तुकाराम बाबा महाराज यांनी लोटांगण घालत दानम्मा देवी मंदिराला प्रदक्षिणा घालत पावसासाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिरात देवीची आरती करण्यात आली। पावसाअभावी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत असताना राज्यात चांगला पाऊस पडून दुष्काळाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना करण्यात आली। याचबरोबर निसर्ग संवर्धनाचा संदेश देत तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं। वरुण राजा प्रसन्न होऊन बळीराजाला दिलासा मिळावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आज गुड्डापूर या ठिकाणी श्री दानम्मादेवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे। आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही म्हणून दानम्मादेवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण घातलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामधील जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे। पाण्यावर जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे। जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे। दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले आहे। दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं। आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी मी पाणी परिषद देखील घेतली होती। म्हैसाळचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं होतं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती ओढावतोच। तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावा आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं पलटी लोटांगण दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आणि आमची 100% गुड्डापूर दानम्मादेवीवरती श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेवरती वाटचाल करणारी ही महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्वक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी निस्ता एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे तेही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतो आहे। आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केले, झाडं आम्ही आणलेली आता झाडं लावून देवीला साकडं घालतो आहे। म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे आणि झाडं जगली तर पाऊस पडेल। ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत। बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागलेत, झाडं कटाकट तोडले जात आहेत। ह्याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत। पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच झाडं तेच ह्या वर्षी लावलेलं खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाडं राखलं जातं असं न करता झाड 100% जगलं पाहिजे याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत। ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करतो।